फक्त निवडणुका आल्या की आता महानगरपालिका निवडणुका आहेत म्हणून आमचे सचिन भाऊ आहिर यांनी आता मोर्चा काढला होता. त्यांनी सांगितलं की मुंबईत गिरणी कामगार घर भेटला पाहिजे काय, आणि आता परत त्यांची दुटप्पी भूमिका आहे. आज 25-30 वर्ष झाले एवढं लढाई आहे चालू आहे तर घर काही मिळत नाही. आज माझे वडील हयात नाही आहेत, मी त्यांची मुलगी आहे. त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं की सरकारच्या जिल्ह्याप्रमाणे ज्यांना तिथे घ्यायचे असेल त्यांना तिथे घरं घेऊ द्या, त्यांना शक्ती करू नका. विचार करा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून की काय आम्हालाच कळत नाही. किती वर्ष थांबायचं? आमचं 35 वर्षाचा कालावधी होऊन गेला गिरणी कामगार संघर्ष समितीचा. 2 ऑक्टोबर 89ला स्थापन झाली. तिथून आम्ही घरांसाठी ही मागणी करतोय. MMR झोनमध्ये घरं घेताना त्यावेळेला सर्व संघटनांनी सेलूला परवानगी दिली होती ना. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने पण दिली होती, सर्व संघटनांनी दिली होती. तशा प्रकारचं पत्र आम्ही जास्त वाचलं. मग आता भूमिका सारख्या काय बदलत राहायच्या. आणि काही लोकांनी जे काय आता नवीन मोर्चा काढून जे काय नवीन मुंबईत घर पाहिजे तर मुंबईत घर पाहिजे आम्ही विरोध नाहीच केलेला आहे. आम्ही मुंबईत घर भेटत आम्ही तिचं स्वागत करतोय. पण आता नाविलाज असतं, म्हणजे 35 वर्षाचा कालावधी ओलांडलाय, किती अजून थांबायचं आम्ही? मला तर वाटते मुंबईत मिळणारच नाही. देण्याचं राहिलं बाजूलाच, द्यायचं असतं तर कधीच दिलं असतं. आणि सरकारची भूमिका ठोस नाहीये, त्यामुळे तो देतील किंवा न देतील ह्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला शंका आहे. त्यामुळे जे पदरात आम्हाला चांगलं घर वाटतंय ते आम्ही आता त्या ठिकाणी स्वीकारतोय. आणि सरकारची भूमिका आहे मला काय वाटतं बरोबर आहे अशी वाटत नाही मुंबईत घर देण्याची. 12 डिसेंबर 2024ला त्यांनी एक पत्र दिलं आहे की शेलूची घरं आम्ही घ्यायला तयार आहोत, पण आम्हाला 5 ते 5.5 लाख घर द्या, आम्ही घर घ्यायला तयार आहोत, असं त्यांनी एक पत्र दिलं आहे त्यांच्या सहीचं. आता मुंबईत घरं देणार आहेत असे बोलतात, पण ह्यांनी देखील द्यावं घेऊन की आम्हाला मुंबईमध्ये घरे मिळतील. जे गिरणी कामगार होते ते जवळजवळ त्यांची पिढी आता संपत आली. आता ॲटलिस्ट त्यांच्या मुलांना तरी आता शेलो असेल, वांगणी असेल या ठिकाणी जरी घरे भेटली तरी पण माझ्या माहितीप्रमाणे काय अडचण नाही. नमस्कार, मी नंदकिशोर गावडे आणि आवाज जनतेच्या या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. खरं तर या सेगमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रासमोर येत असतो. आजचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. आजचा प्रश्न आहे मुंबईत राहणाऱ्या गिरणी कामगारांचा आणि त्यांच्या घरांचा. गेल्या काही वर्षापूर्वी गिरणी कामगारांना शिलो आणि वांगणीत घरं मिळतील अशा पद्धतीचा जो निर्णय होता तो देण्यात आलेला होता. मात्र जे गिरणी कामगार आहेत किंवा ते वारसदार आहेत किंवा गिरणी कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी एक तीव्र आंदोलन केलेलं होतं आझाद मैदानात की आम्हाला मुंबईतच घरं द्या, आम्हाला मुंबईच्या बाहेर घरं नकोत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या ज्या जमिनी आहेत त्यावरती घरं देण्याचं जे आहे ते सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र सध्या जे गिरणी कामगार ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते की जे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ते लिखित स्वरूपात अजून आलेले नाही. त्यामुळे आत्ता नेमकं गिरणी कामगारांना काय वाटतं, आत्ता नेमकं गिरणी कामगारांच्या वारसदारांना काय वाटतं हे आजच्या आपण सेगमेंटमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया. तेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार होतं, त्यांनी ह्या कायद्यामध्ये बदल केला आणि फक्त मोकळ्या जागेचं 1/3 जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी द्यायची. म्हणजे 100 एकरपैकी आमच्या वाट्याला फक्त 23 ते 24 एकर जागा आली. आणि त्याच्यात आम्हाला 15,000 घरं आता ऑलरेडी मिळालेली आहेत आणि बाकीची घरं ट्रान्झस कॅम्पला मिळालेली आहेत. आता खाजगी गिरण्यांची 1 इंच जमीन आता त्या ठिकाणी कुठे राहिलेली नाही, सगळी जमीन डेव्हलप झालेली आहेत. NTCच्या फक्त 7 गिरण्यांची जमीन DCR 58 प्रमाणे देण्याची बाकी आहेत, त्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे आमचं भांडण आमच्या गिरण्यांच्या जमिनीवर DCR 58 प्रमाणे 2003च्या DCR प्रमाणे आता जो कायदा केला आहे त्याप्रमाणे गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, ही आमची मागणी आहे. MMR झोनमध्ये घरं घेताना त्यावेळेला सर्व संघटनांनी सेलूला परवानगी दिली होती ना. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने पण दिली होती, सर्व संघटनांनी दिली होती. तशा प्रकारचं पत्र आम्ही जास्त वाचलं. मग आता भूमिका सारख्या काय बदलत राहायची. आणि आता तुम्हाला सांगतो एक मोठी अडचण आहे. गिरणी कामगार हा 70, 75, 80 वर्षाच्या घरात गेलेला आहे, त्याचा वारस सुद्धा 50, 60 वर्षाच्या घरात गेलेला आहे. आणि अशा वेळेला आणखीन 5 वर्ष मुंबईत घर पाहिजे आणि सरकारची भूमिका ठोस नाहीये, त्यामुळे तो देतील किंवा न देतील ह्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला शंका आहे. त्यामुळे जे पदरात आम्हाला चांगलं घर वाटतंय ते आम्ही आता त्या ठिकाणी स्वीकारतोय. आणि सरकारची भूमिका आहे मला काय वाटतं बरोबर आहे अशी वाटत नाही मुंबईत घर देण्याची. आणि म्हणून आता 5 वर्षाने मुंबईत घरं मागायला गिरणी कामगार पण उरणार नाहीत आणि द्यायला संघटना पण उरणार नाहीत. आणि म्हणून आम्ही शेलूची घरं जाहीरपणे
हे स्वीकारलेले आहेत आणि पसंती दिलेली आहे. आपण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांनी ही शेलू वांगणीचा जी आर काढला आहे ते 15 मार्च 2024ला जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरप्रमाणे त्यांनी जे वांगणीला आणि शेलूला 81,000 घर बांधण्याचे प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही जर आमचं सर्व सरकार आम्ही पाहिलं गेल्या 25 वर्षामध्ये काँग्रेस सरकार पाहिलं, उद्धव साहेब ठाकरे, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आपण एकनाथ शिंदे साहेब किंवा उद्धव ठाकरे स्वतः 19 ते 22पर्यंत मुख्यमंत्री होते. मग त्यांनी त्यावेळेला घरं दिली पाहिजे होती ना त्यांच्या काळात. मग तेव्हा त्यांनी काय दिली नाही आणि आता परवाच्या मोर्चामध्ये त्यांनी घोषणा केली की मुंबईत गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजे. फक्त निवडणुका आल्या की आता महानगरपालिका निवडणूक आहेत म्हणून आमचे सचिन भाऊ आहिर यांनी आता मोर्चा काढला होता. त्यांनी सांगितलं की मुंबईत गिरणी कामगार घर भेटला पाहिजे काय. आणि आता परत त्यांची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी ते सांगतायत की पहिली गोष्ट की त्यांनी 2022मध्ये शेलूचा जो प्रोजेक्ट आहे ते मान्य केलं होतं. त्यानंतर 12 डिसेंबर 2024ला त्यांनी एक पत्र दिलं आहे की शेलूची घरं आम्ही घ्यायला तयार आहोत पण आम्हाला 5 ते 5.5 लाखात घर द्या, आम्ही घर घ्यायला तयार आहोत असं त्यांनी एक पत्र दिलेलं आहे त्यांच्या सहीचं, पुण्याच्या आपल्या राष्ट्रीय संघाच्या सहीचं. आणि परत परवा जे 9 तारखेला मोर्चा काढला आणि त्यात सांगतात की आम्हाला मुंबईत घर पाहिजे. तर आम्ही त्या घराचं आम्ही स्वागत करतो आहे. आम्ही त्यांच्या बोललो तुम्ही जर मुंबईत घर दिलं तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, हे पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. पण ते होणार नाही आम्हाला शक्य पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही नाविलाचं शेलूला आम्ही घर घेतो आहे. तोंडी बोललेत, लिखापट्टी थोडं केलंय त्यांनी. लिखापट्टी करावं ना तर खरं मानायचं. तोंडी उद्या पलटी पण शकतील. मीडिया मागे विचारलं मुंबईमध्ये घरं देतो, तर मीडियाने विचारलं कुठे देता सर, तर त्यांनी सांगितलं MMR झोनमध्ये. लोकांना नाही कळलं MMR झोनचा अर्थ. तसंच नंतर फिरवणार. आम्ही सांगितलेलं तुम्हाला SRAमध्ये देतो, हे देतो, किंमत त्याची अवाढव्य ठेवणार. मग सांगणार थोडी आम्ही किंमत तुम्हाला बोललेलो. मला तर वाटते मुंबईत मिळणारच नाही. देण्याचं राहिलं बाजूलाच, द्यायचं असतं तर कधीच दिलं असतं. मुंबईत तर घर मिळणारच नाही आहे. कोऱ्या कागदावरची रेषा आहे ही. आज 25-30 वर्ष झाले एवढं लढाई आहे चालू आहे तर घर काही मिळत नाहीत. आज माझे वडील हयात नाही आहेत, मी त्यांची मुलगी आहे, मी सुद्धा मरून जाईन पण घर मिळणार नाही. जे आपल्याला शेलूला मिळते ते पदरात घालून स्वीकारायचं. सुरुवातीला काही सरकार म्हणत होतं की आपण घरं मुंबईत देऊ. त्याच्यानंतर परत यांचे निर्णय चेंज झाले की आपण मुंबईच्या बाहेर पण घरं देऊ. तर मुंबईत जर घर दिलं तरी बेस्टच आहे, ऑल अँड गुड आहे. पण मुंबईच्या बाहेर आता जर भेटत असेल तर ते आत्ता स्वीकारायला काय अडचण नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण आता जे गिरणी कामगार होते ते जवळजवळ त्यांची पिढी आता संपत आली. आता ॲटलिस्ट त्यांच्या मुलांना तरी आता शेलो असेल, वांगणी असेल या ठिकाणी जरी घरी भेटली तरी पण माझ्या माहितीप्रमाणे काय अडचण नाही. जिथे भेटतील तिथे घरी घ्यायला पाहिजेत. आता मुंबईत घरं देणार आहेत असे बोलतात पण ह्यांनी लेखी द्यावे लिहून की आम्हाला मुंबईमध्ये घरे मिळतील. आणि मिळाली घरं तर चांगलीच गोष्ट आहे मुंबईमध्ये, आम्ही नाही म्हणत नाही. पण आता बघा आता जी आमची पिढी आहे ना, आमची मागची जी पिढी आहे ती पण संपून गेलेली आहे. आणि आत्ताची पिढी तर मला तर वाटत नाही ह्या लोक देणार आहेत मुंबईमध्ये घरं. तर आम्हाला तर आता जिथे मिळेल तिथे आम्ही घ्यायला निश्चित आहोत. मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या 2 आठवड्यापूर्वी गिरणी कामगारांचं मोठं आंदोलन झालेलं होतं. या आंदोलनामध्ये गिरणी कामगारांचे वारसदार आणि गिरणी कामगार संघटना ह्या सहभागी झालेल्या होत्या. या आंदोलनाचं प्रमुख मागणी हीच होती की आम्हाला शेलू आणि वांगणी या ठिकाणी घरं नकोत, आम्हाला आमचं हक्काचं घर हे मुंबईत असायला हवं. ही प्रमुख मागणी घेऊन हे संपूर्ण आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि यानंतर जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेतलेली होती आणि गिरणी कामगारांना हक्काचं घरं ही मुंबईतच मिळतील किंवा मुंबईच्या लगतच्या भागात मिळतील अशा पद्धतीचा जो निर्णय होता तो सांगण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गेली अनेक वर्षे झाली हीच मागणी घेऊन गिरणी कामगार हे लढत आहे. जवळपास 80च्या घरात गिरणी कामगारांचं वय होतंय. जवळपास 60 वर्षाहून अधिक त्यांच्या वारसदारांचं वय होतंय. त्यामुळे आता आश्वासनं नको द्यायचं असेल तर आम्हाला लेखी द्या, नाहीतर जिथं पाहिजे तिथे आम्हाला घरं द्या, असे एकंदरीत जी मागणी आहे ती आता पुन्हा एकदा गिरणी कामगार करत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईतलं गिरणी कामगारांचं हक्काचं घर हे मुंबई कामगारांचं स्वप्नच राहतं की काय, अशी सुद्धा शंका आता वाटू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नल विकास सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.